स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण एक खूप महत्वाचं मेडिटेशन घेणार आहोत. पास्ट लाईफ मेडिटेशन. आपल्या जीवनामध्ये भूतकाळातल्या ज्या व्यथा, ज्या अडचणी, जे तणाव आपण आत्तापर्यंत ग्रहण केलेले आहे, त्या सगळ्या तणावांना आज या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत आणि आयुष्यातल्या छोट्यातला छोटा आनंदाचा क्षण या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. या मेडिटेशनला तुम्हाला सहज सहभागी व्हायचं आहे आणि जीवनाचा खरा सकारात्मकतेचा आनंद अनुभवायचा आहे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या आयुष्याला अधिक सुंदर बनवणारी ही दिव्य रेकी शक्ती आज आपण जाणून घेणार आहे या मेडिटेशन नंतर की व्हॉट इज रेकी. एक लक्षात घ्या की कालचं आणि परवाचं जे सेशन आपण घेतलं, तर जर मी तुम्हाला विचारलं कसे आहात सगळे, आन्सर काय रे? व्हॉट विल बी युअर आन्सर? मी एक मंत्र दिलेला आहे. चला, मी माईक ऑन करते सगळ्यांचे 1 मिनिटासाठी. सगळ्यांनी म्हणायचं आहे की कसे आहात तुम्ही, तर आपलं उत्तर मला द्यायचं आहे. माईक ऑन केलेला आहे मी. चला बोला. मस्त मस्त हूँ मस्त हूँ हूँ मस्त जबरदस्त है हूँ सब जबरदस्त है एकदम मस्त जबरदस्त मस्त हूँ स्वस्थ हूँ जबरदस्त जबरदस्त मस्त आहे. हिंदी तंदुरुस्त मस्त 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 जबरदस्त आहे. स्वस्त मी मस्त मस्त आहे, जबरदस्त आहे स्वस्त उत्तम आवाज आहे आणि क्लिअर आहे जबरदस्त आहे. मस्त आहे व्हेरी गुड. कारण स्वस्त आहे जबरदस्त सांगू आहे. शकता की आज आपण काय आपल्या जीवनातल्या सगळ्या नकारात्मकतेला आपण दूर करून जीवनामध्ये सगळी संपूर्ण पॉझिटिव्हिटी आपण ग्रहण करणार. आपलं आयुष्य कसं असणार आहे? स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. ओके. तर आज लक्षात ठेवा, आपल्याला मेडिटेशन सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घ्या. आपल्याला आयुष्यातल्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याला सोडून द्यावं लागेल. सर्व म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी नाही, ज्या गोष्टी मन लेवलवर आपल्याला त्रास देतात, अशा मन लेवलवर त्रास देणाऱ्या सर्व गोष्टींना आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या जागी सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा आपल्या अंतर्मनामध्ये जनरेट करायची आहे. लक्षात घ्या, त्या दिवशी आपण बघितलं की काय लोक आपल्याबद्दल काहीतरी बोलतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं हा असंच वागला, तो तसं वागला, याने असं बोलला, याने असा माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. मित्रांनो, मैत्रिणींनो, किती त्रास आपण हा स्वतःलाच करून घेणार आहे. कोण कसा वागला याचा विचार करत करत त्रास कुणाला होतो? त्रास आपल्यालाच होतो. आणि तो त्रास आपल्याला करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागावं याचा जर आपण विचार केला, तर त्याच्या चुका आपल्याला तिथे सोडून द्यायच्या आहे आणि आपल्या पॉझिटिव्हिटीसाठी, आपल्या आनंदासाठी आपल्याला जीवनामध्ये सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं नवं पाऊल उचलायचं आहे. सोडून द्यायला शिका. आता तुम्ही रस्त्याने रस्त्याने तुम्ही चालत आहे आणि रस्त्याने चालत असताना अचानक एखाद्या तुम्हाला कोणी येऊन गाडीला ठोकलं, तर तुम्ही त्याच्याशी वाद घालत बसता. कदाचित त्यावेळेस तुमचं नुकसान कमी झालेलं असेल, पण जी वाद घालण्यात जी आपण आपली एनर्जी घालवतो, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याचशा नकारात्मक गोष्टींना त्या ऊर्जा आपल्यामध्ये साठवत असतो. काय गरज आहे? तो व्यक्ती काय आयुष्यात परत येणार आहे का? त्याच्या वाचून आपलं काही अडणार आहे का? म्हणून तशा गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. कारण जेव्हा आपण या सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात शिकू, तेव्हाच आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह, सकारात्मकता आणि आनंदाचा अनुभव घेणार आहे. बघा, प्रत्येक वेळेस म्हणायचं भाऊ तू मोठा, ताई तू मोठी, म्हणून सोडून द्यायला शिका. प्रत्येक वेळेस आपण व्यक्तींसोबत वाद घातला पाहिजे असंच नाही. आपल्याला क्रियावादी बनायचं आहे, ऍक्शन टेकर बनायचं आहे, प्रतिक्रियावादी बनायचं नाहीये. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून एखाद्या कामात चूक झाली, त्यामुळे आपले नुकसान झाले असेल, तुम्ही चिडता, त्याच्यावर रागवता, ठीक आहे. पण सतत सतत ते डोक्यात राहत असेल तर मात्र चूक आहे. कारण चुका या व्यक्तीकडनंच होतात आणि म्हणून सोडून द्यायला शिका. जर तीच तीच चूक तुम्ही मनात ठेवली, त्या व्यक्तीला त्रास होत नाही, त्रास होतो तो आपल्यालाच. आणि म्हणून आजपर्यंत तुमच्या आयुष्यात काही जुने संबंध दुखावले असेल, काही व्यक्तींनी तुम्हाला दुखावलं असेल, आजच्या या मेडिटेशन मधनं आज आपल्याला त्यांना माफ करायचं आहे.
कारण या मेडिटेशन नंतर आपण या रेकी ऊर्जेला समजून घेणार आहे. या रेकी ऊर्जेला आपल्या जीवनात आपण अनुभव करणार आहे. आणि चुका आपल्याच हातून जरी झाल्या असेल तर आपल्या चुकांना देखील आज आपण माफी मागणार आहे. कारण आजपर्यंत आपण केलेल्या चुकांसाठी आपण कधीच स्वतःची माफी मागितली नाही. आज आपण कळत नकळत आपल्याकडनं झालेल्या चुकांची पण माफी मागणार आहे. आणि आजचं हे मेडिटेशन अगदी सरेंडर होऊन करायचं आहे. तर तुम्हाला या मेडिटेशनचा सुंदर लाभ होणार आहे. आय रिक्वेस्ट यू, पुढच्या 2 ते 3 मिनिटात आपण हे मेडिटेशन सुरू करणार आहे. तर या मेडिटेशनसाठी व्हिडिओ जर ऑन ठेवू शकलात तर तुम्हाला त्या ऊर्जांचा प्रभाव खूप सुंदरपणे जाणवेल. सो प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ ऑन करायचा आहे. एक 2-3 मिनिटात थोडं पाणी पिऊन घ्या. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. एक सुंदर अनुभूतीतनं आपण जाणार आहे. सो रेडी. आणि जे लोक वर्किंग आहेत, ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, त्यांनी हे साधना करू नका. आजचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अगदी शांततेत बसून तुम्ही नंतर हे मेडिटेशन अनुभवू शकता. पण जे लोक आत्ता लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी प्रयत्न करा. व्हिडिओ ऑन करूनच ही साधना करायची आहे. 340 लोक सध्याच्या घडीला प्रेझेंट आहेत. तर सगळ्यांना रिक्वेस्ट करते आहे. चलो, वी आर जस्ट स्टार्टिंग. हेडफोन लावू शकता या साधनेसाठी, काही अडचण नाही आहे. डोळे लावून बसा. चला. सो रेडी. चलो. ओके. डोळे हलके बंद. आजच्या या मेडिटेशन मध्ये जेवढं सरेंडर करू शकाल तेवढ्याच सुंदर अनुभूती आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करणार आहे. आजपासून अगदी गेल्या 24 तासात ते अगदी लहानपणापर्यंत जीवन म्हणजे अनेक सुखदुःख आपण सहन केलेले आहे. बऱ्याचशा घटना जीवनाला आनंद देणाऱ्या घडल्या. बऱ्याचशा घटना जीवनाला दुःख देणाऱ्या होत्या. आज जीवनातल्या प्रत्येक आनंददायी घटनेला आपण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. आणि जीवनातील दुःख, कष्ट देणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण दूर करणार आहे. हे मेडिटेशन करताना बऱ्याच लोकांना अश्रू अनावर होतील. वाहून जाऊ द्या त्या अश्रूंना. कारण त्या अश्रूंसोबत आपण आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांना दूर करणार आहोत. सर्व कष्टांना दूर करणार आहे. तर अश्रूंना संयमाचा बांध घालू नका. त्या अश्रूंनाही बाहेर निघून जाऊ द्या. पाठीचा कणा हलका ताठ आणि एकदम रिलॅक्स अवस्थेत बसायचं. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण काढून टाकतोय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपण परमसुखाची ऊर्जा, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आकर्षित करतोय. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी काढून टाकतोय. कायम स्वरूपी काढून टाकतोय. चला तर मग एका सुंदर यात्रेचा अनुभव करूया. ही यात्रा
आपल्या जीवनाला नवी सकारात्मकता देणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी देणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या यात्रेचा स्वीकार कराल, तेवढा सुंदर अनुभव आपल्याला पुढील जीवनात येणार आहे. आज आपल्या मस्तिष्काला मध्ये जे काही आपण नकारात्मक विचार बांधून ठेवलेले आहे, प्रत्येक विचाराला आपल्याला काढून टाकायचं आहे आणि कळत नकळत आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी मनोमन माफी मागायची आहे. ज्यांनाही आपण शब्दांनी, कृतीनी, वाणीनी दुखावलेलं आहे, त्या प्रत्येकाची माफी मागायची आहे. आणि कुणी आपल्याला दुखावलं असेल शब्दांनी, कृतीनी, वाणीनी, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करत जायचं आहे. आणि त्यानंतर आपण आपल्याच खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून त्याला आज आनंदाने घट्ट मिठी मारणार आहे. चला तर मग या दिव्य यात्रेचा अनुभव घेऊया, सहजतेने स्वीकार करूया. गेल्या 24 तासात अनेक क्षण आपल्या जीवनात आले. काही आनंदाचे होते, काही कष्टाचे असतील, काही दुःखाचे असतील. तर प्रत्येक आनंदाच्या क्षणाला अगदी मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. छोट्यातल्या छोट्या 24 तासातील आनंदाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि गेल्या 24 तासामध्ये ज्यानेही तुम्हाला दुखावलं असेल, शब्दाने, कृतीने, त्या व्यक्तीला, त्या घटनेला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. तुमच्या जीवनातील दुःखांना जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करून टाका. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल तर त्यांची मनोमन माफी मागा. आपण कुणाला दुखावलं असेल तर त्यांची मनोमन माफी मागा. कठीण आहे माफ करणं, कठीण आहे माफी मागणं, पण ते करायचं आहे. कारण याचमुळे आपल्या मनावर वर्षानुवर्षाचं असलेलं ओझं आपण शिथिल करणार आहे. वर्षानुवर्षाचं ओझं शिथिल करायचं आहे. कारण एक एक नकारात्मक विचार, दुःखाचा विचार आपल्या मनावर ओझं निर्माण करतं. म्हणून आज माफ करायचं आहे. तेच नकारात्मकतेचे विचार शरीरामध्ये आजाराचे कारण बनतात. म्हणून माफ करायचं आहे. जस्ट माफ करा आणि माफी मागा. आणि चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. इथून पुढे गेल्या 1 महिन्यातील घटना आठवा. 1 महिन्यात 30 दिवस. या 30 दिवसांच्या काळामध्ये जे जे आपल्या जीवनात घडलेलं आहे, प्रत्येक चांगल्या घटनेला, छोट्यातल्या छोट्या आनंदाच्या एकेका क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला गेल्या 1 महिन्यात दुःख दिलेलं आहे, कष्ट दिलेलं आहे, त्या सगळ्या लोकांना माफ करून टाका. कळत नकळत आपण कुणाला दुखवलं असेल त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनापासनं त्यांना माफ करा आणि माफी मागा. मनाच्या गाभाऱ्यात फक्त आनंदाला कुलूप बंद करा. आनंदाला कुलूप बंद करा. आनंदाला कुलूप बंद करा. कठीण आहे, घटना मोठ्या असतील, दुःख मोठे असतील, माफ करणं कठीण आहे. पण आज आपल्याला प्रयत्न करायचा आहे माफ करण्याचा. कारण आपण दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आपण दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आता गेल्या 1 वर्षात 365 दिवसांचा काळ आठवा. कदाचित या वर्षभरात खूप कठीण प्रसंग आले असतील. आयुष्यात खूप कठीण लोक तुमच्या समोर आले असतील. एखाद्याच्या जीवनात गेल्या वर्षभरात कुणी जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल, ते पण मोठं दुःख असेल. तर प्रत्येक दुःखाच्या क्षणांना दूर करायचं आणि आनंदाच्या क्षणांना कुलूप बंद करायचं हृदयाच्या गाभाऱ्यात. आनंदाच्या प्रत्येक क्षणाला हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये जे जे दुःख तुम्ही सहन केलेले आहे, त्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. 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 आणि
कळत नकळत आपल्याकडून ज्याही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी मनोमन माफी मागा. गेल्या वर्षभरातील प्रत्येक चुकांसाठी माफी मागा, माफी मागा. आता बघा, इथून 10 वर्षाच्या आधीचा काळ, 20 वर्षांच्या आधीचा काळ, आयुष्यात अनेक मोठा काळ आहे हा. आणि या मोठ्या काळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये असंख्य गोष्टींना सामोरे गेलो. हजारो क्षण आपल्या समोर आले, काही दुःखाचे होते. अगदी खूप जवळच्या व्यक्तीला आपण गमावलेला आहे या 10-20 वर्षामध्ये. त्याच्या जाण्याने जीवनामध्ये अतीव पोकळ निर्माण झाली आणि त्याचं दुःखही आपल्या मनात आहे. त्या व्यक्तीच्या सर्व चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात घेऊन दुःखाला आपल्याला दूर सारायचं आहे. दुःखांना दूर सारायचं आहे. या गेल्या 10-20 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला दुःख दिलेलं आहे, मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाका. माफ करून टाका. कठीण आहे त्या दुःखांसाठी जबाबदार व्यक्तीला माफ करणं, पण करा आज माफ. आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त या गेल्या 10-20 वर्षातल्या चांगल्या क्षणांना जवळ घ्या. तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, आयुष्यात नव्या व्यक्तीला तुम्ही सोबत केलं असेल ते क्षण बघा, अजून पास्ट मध्ये जा. तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, तुमचा विवाह, अशा सगळ्या गोष्टी कालामध्ये अडकलेले आहे. या घटनांमध्ये कुठेतरी चांगलं घडलं, काहीतरी वाईट घडलं. चांगल्या सर्व गोष्टींना कुलूप बंद करा मनाच्या गाभाऱ्यात. आणि अगदी लहानपणापासूनही जे जे दुःख तुमच्या जीवनात आहे त्या दुःखांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या घटना ज्या मनाच्या गाभाऱ्यात वारंवार समोर येतात आणि तुम्हाला दुःखी करतात, त्या दुःखद घटनांना क्षमा करा. क्षमा करा. कठीण आहे, थोडं सहन करा. माफ करणं कठीण आहे. अगदी रडावसं वाटलं त्या दुःखांना बघून रडून मोकळं व्हा. पण कुठलंही ओझं आपल्याला ठेवायचं नाही. कुठलंही ओझं ठेवायचं नाही. माफ करून टाका. माफ करून टाका. तुमच्या जीवनात ज्या ज्या घटनांनी दुःख दिलं त्या घटनांना माफ करा. त्या व्यक्तींना माफ करा. त्या व्यक्तींना माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे. इथून पुढे आपल्याला अधिक सुंदर जीवन जगायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक घटनेला, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक घटनेला, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कितीही कठीण असलं तरी माफ करा. माफ करा. माफ करा. आणि आनंदाच्या सगळ्या घटनांना हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षण हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि आता तो क्षण तुमच्या समोर आहे, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माता पित्यांनी तुम्हाला हातात घेतलं तो क्षण. इवलेसे तुम्ही. अगदी त्या परमेश्वराने कोरी पाटी घेऊन तुम्हाला पाठवलेलं होतं. जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य भरण्यासाठी तीच कोरी पाटी तुमचे माता पिता, परत तो ईश्वर तुमच्या हातात देत आहे. त्या जीवनामध्ये सुख लिहिण्यासाठी, समाधान लिहिण्यासाठी, आरोग्य लिहिण्यासाठी, ऐश्वर्य लिहिण्यासाठी ती कोरी पाटी घट्ट हृदयाजवळ पकडा. कारण इथून पुढे आपल्याला त्याच पाठीवर जीवनातलं सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहायचं आहे. आणि बघा, ईश्वराने तुम्हाला एक नव चैतन्य दिलेलं आहे. ते सुंदर शरीर जे निरोगी आहे, तो सुंदर देह जो स्वस्थ आहे. मनो मनचक्षुंनी आपल्या देहाकडे बघा. आपल्या डोळ्यांना स्पर्श करा मनचक्षुंनी आणि थँक्यू की हे सुंदर जग या डोळ्यांनी बघू शकत आहे. या कानाने मी या जगातील मधुर आवाज ऐकू शकत आहे. माझी वाणी योग्य आहे. आय लव्ह माय सेल्फ. स्वतःवर प्रेम करा. कारण आज हजारो लोक असे आहेत ज्यांना डोळे असून बघू शकत नाही, कान असून ऐकू शकत नाही, तोंड असून बोलू शकत नाही. ईश्वराने आपल्याला हे सर्व इंद्रिय ऍक्टिव्ह ठेवलेले आहे. त्यासाठी त्या ईश्वराला थँक्यू म्हणा आपल्या या स्वस्थ देहासाठी. कारण ईश्वराने आपल्याला हा स्वस्थ देह प्रदान केलेला आहे. आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गन काम करत आहे. आपलं हृदय स्वस्थ आहे.
आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम स्वस्थ आहे, आपलं लंग्स स्वस्थ आहे, प्रत्येक ऑर्गन निरंतर आपल्याला आरोग्य संपन्न ठेवून जगवण्यासाठी कार्य करत आहे. प्रत्येक ऑर्गनला थँक्यू म्हणा. आपलं मस्तिष्क प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो आहे, त्यासाठी थँक्यू. आपले दोन्ही हात सक्षम आहेत, त्यासाठी थँक्यू. आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो, त्यासाठी थँक्यू. त्या परमपिता परमेश्वराने आपल्याला हे दिव्य निरोगी शरीर दिलेलं आहे, या देहासाठी त्या ईश्वराला थँक्यू. आणि आयुष्याच्या पुढील पूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत हे स्वस्थ शरीर हेच आपलं जीवन आहे. त्या जीवनासाठी या दिव्य देहाला थँक्यू. तो देह देणाऱ्या माता पितांना थँक्यू. त्या ईश्वराचा आभार, ईश्वराचा आभार. इथून पुढे प्रत्येक क्षण जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंदाची दिव्य ऊर्जा अनुभवायची आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गन मध्ये बघा, एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करत आहे. आपल्या डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखापर्यंत तुम्हाला संपूर्ण सकारात्मक आरोग्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. संपूर्ण सकारात्मक अशा आरोग्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. तुम्ही संपूर्ण स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. तुम्ही संपूर्ण स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. तुम्ही संपूर्ण स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चेहऱ्यावर हळूवार एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे आणि हळूवार परत यायचं आहे. हळूवार परत यायचं आहे. स्लोली, स्लोली, स्लोली कम बॅक. अगदी हळूवार डोळे उघडा. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुम्ही नव्या ऊर्जांनी, दिव्य सकारात्मकतेने परिपूर्ण आहात. तुम्ही आरोग्य संपन्न आहात. तुम्ही प्रत्येक क्षण आनंदी आहात. तुम्ही त्या परमपिता परमेश्वराचा एक सुंदर अंश आहात. त्याने तुम्हाला हा देह परम सुखाने, समाधानाने, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवनासाठी दिलेला आहे. याच ऊर्जांचा स्वीकार करा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सो हाऊ डू यू फील नाउ? कसं वाटतंय? ओके. सो एनी शेअरिंग? दॅन विल स्टार्ट द रेकी. बरेच प्रश्न होते, रेकी केव्हा सुरू करणार आहे. अगदी थोड्याच वेळात आपण रेकी सुरू करू. त्याआधी एनिवन, विजया काळे मॅडम, काय अनुभव घेतला तुम्ही या साधनेचा? माईक ऑन करा. विजया काळे मॅडम, माईक तिथे माईकची बटन असेल तिथे ऑन करा. मेसेज आला असेल तुम्हाला. आलाय मेसेज? चेक करा. तोपर्यंत अंकिता भोईर मॅडम, कुठून आहात मॅडम? मॅडम मी डोंबिवली मुंबईमध्ये. ओके, कसं वाटलं? खूप हलकं वाटतंय मॅम. म्हणजे सकाळपासून एक काम हाती घेतलं होतं ते झालं नाही आणि खूप लो वाटत होतं. पण खूप म्हणजे बरं वाटलं मॅम. थँक्यू मॅम. रिलॅक्स. सगळं ठीक होईल मॅडम. नियमित प्रॅक्टिस करा, सगळं छान होईल. ऑल द बेस्ट. विजया काळे मॅडम बोला. मॅडम एकदम एकदम रिलॅक्स वाटलं, मस्त वाटलं. मन खूप हलकं झालं. सगळं दुःख मनातलं निघून गेलं. ऑल द बेस्ट. सगळं छान होईल. ग्रेट. शकुंतला मॅडम.
बोला. माईक ऑन करा. हा. छान वाटलं मॅडम, रिलॅक्स एकदम. म्हणजे थोडस असं मन चलबिचल होतं ना, तर थोडस रिलॅक्स वाटलं. ओके, ग्रेट. म्हणजे माझं वय बरंच आहे, 70 वय आहे. काही म्हणजे अशी कमी नाही कशाची, पण थोडं मन असं एकदम झोप येत नाही, थोडस अस्वस्थ राहतं आणि आरोग्य एकदम चांगलं आहे. परवाच माझं डोळ्याचं ऑपरेशन झालंय, मोतीबिंदूचं. चल आता छान. स्वस्त आहे, मस्त आहे तुमच्या डबल. म्हणण्यानुसार. चला great. छान. नीता ताजने मॅडम. हॅलो हा बोला मॅडम. मॅम, आपण म्हणजे कोणाला इतक्या सहजासहजी माफ नाही करू शकत. कारण एवढ्या दुःखाच्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत जीवनात. मॅडम ज्या माझ्याकडे लोकांनी हा एवढं दुःख दिलं, त्याचं उत्तर देते तुम्हाला. माझ्याकडे मॅडम त्यांना होत्या. ऐका नीता मॅडम, माझ्याकडे एक मॅडम होत्या हा. आणि त्यांचं जेव्हा फर्स्ट म्हणजे तो 4-5 वर्ष आधीची गोष्ट आहे. आणि त्या बोलल्या की मी माफ नाही करू शकत, माझ्या आयुष्यात लोकांनी मला खूप त्रास दिले आणि ते इतके त्रास भयानक आहे की मी त्यांना माफ नाही करू शकत, मला नाही जमणार म्हणे. त्यांना 3दा मी ही बॅच रिपीट करायला लावली आणि ज्या क्षणी त्यांना ही माफीची ऊर्जा जमली ना, त्यांच्यावर 5 कोर्टाच्या केसेस होत्या. युनिव्हर्सनी असं काही गणित जुळवून आणलं की पाचच्या पाचही कोर्टाच्या केसेस नील झाल्या. कारण आपण जर माफ नाही करू शकलो तर कुठेतरी ते ब्लॉकेजेस आपल्या एनर्जी लेवलवर, आपल्या डीपनेस मध्ये आहे. आणि म्हणून आपण आपल्याकडनं शुद्ध मनाने माफ करणं गरजेचं आहे. मान्य आहे समोरच्यांनी त्रास एवढे भयानक दिलेले आहेत की ते खूप कठीण आहे. पण जर आपण त्यांना माफ करू शकलो ना, तर बघा आयुष्यात, कारण ते विचार, त्या व्यक्तीने जी काही चूक केलेली आहे, जो काही त्रास दिलेला आहे तो पास्ट मध्ये दिलेला आहे, बरोबर आहे. पण त्या त्रासाला आपण आता वर्तमानात देखील पकडून ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही वर्तमानातून त्याला काढणार नाही, रोजच्या रोज त्या त्रासांना असंच पकडून ठेवाल, शरीराचे ऑर्गन कोणाचे डॅमेज होतील, आजार कोणाचे वाढतील. त्रास फक्त आपल्यालाच हो. त्रास या देहाला देतोय, या मस्तिष्कामध्ये आपण नकारात्मक विचारांचा थॉट क्रिएट करतोय. आणि म्हणून माफ करणं आवश्यक आहे. आणि म्हणून नीता मॅडम, आजचं रेकॉर्डिंग 3-4 वेळा ऐका आणि माफ करा. कारण माफ आपल्याला त्या लोकांसाठी नाही करायचं आहे. आपल्या या देहामध्ये आजार नावाचा शत्रू घुसला नाही पाहिजे आहे. आपल्याला शारीरिक मानसिक आजारी जीवन नाही जगायचं आहे. म्हणून आपल्याला माफ करायचं आहे. ओके, प्रयत्न करा. कारण मी 100% म्हण नाही, 1001% मान्य करते की आपल्याला लोकांनी खूप त्रास दिलेले आहे. पण त्या त्रासाला जर आपण पकडून ठेवलं तर दुःख मात्र आपल्यालाच, कष्टही आपल्यालाच, वेदनाही या शरीराने मनाला. आणि म्हणून आपल्या या देहासाठी, कारण आपलं अस्तित्व कुठे आहे, फक्त आणि फक्त या देहापुरती सोबत आहे. एक लक्षात घ्या का माफ करायचं आहे. आपलं अस्तित्व कुठे आहे, या देहापुरते. मी जे म्हंटल की मला जर काही झालं, माझ्याच घरातले लोक 4 तासात पोचून मोकळे होतील, बरोबर आहे. ज्या नात्यांसाठी आपण जगतोय तेच माझे जवळचे नातेवाईक, माझाच मुलगा, माझे पती, माझे अंत्यसंस्कार करतील, ही फक्त रियालिटी आहे ना आपल्या जीवनाची. मग आपण ते जे तिराहित लोक आहे, माफ करून आपण या देहाला कशाला कष्टात टाकायचं आहे. त्यांना म्हणून माफ करा, कारण ते दिलेला त्रास तो पास्ट मध्ये होता, कितीही वाईट असेल, बट दॅट वॉज द पास्ट. वर्तमानाच्या क्षणामध्ये त्या त्रासाला बिलकुल घेऊ नका. कारण आपण या देहाचं आयुष्य कमी करतोय, त्या लोकांचा त्रास आजच्या वर्तमानात आणून, त्या दुःखांना आज वर्तमानात वारंवार आठवून कष्ट देखील आपल्यालाच, त्रास देखील आपल्यालाच. आणि म्हणून ते स्वतःच्या त्रास देऊन उत्तम ते आरोग्यासाठी. सुखी आहे. पण मग तुम्ही त्रास देऊन त्यांना ते माफ सुखी करा आहे. ना. तुम्ही माफ करणं खूप गरजेचं आहे मॅडम. नीता मॅडम, ज्या दिवशी तुम्ही माफ कराल, आज कागदावर लिहून टाका की मी मला आयुष्यात त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ केलेलं आहे. आणि म्हणून ती कागद फाडून टाका आणि जाळून टाका. बघा आयुष्य किती चांगलं होईल. उद्या आपण या विचार नक्की बोलू. मी तुमच्याशी नक्की हँडरेस करा उद्या. कारण एवढ्या 409 410 लोकांमधनं शोधायला कठीण जातं. तर उद्या हँडरेस करा आणि मग आज लिहून तुम्हाला उद्या काय वाटतं, नक्की मी तुमची प्रतिक्रिया घेईन. ओके, थँक्यू. अंकिता भोईर मॅडम बोला. मॅम, तुम्ही म्हणालात माफ करा, पण स्वतः चुका केल्या असतील आणि त्या खूप मोठ्या असतील, त्याचे म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस सगळ्यांनीच भोगले असतील, तर खूप कठीण जातं स्वतः चुका
एक्सेप्ट करणं आणि माफ करणं बघा मला. त्याच्यासाठी काल मी तुम्हाला प्रेयर शिकवली ना, हो पण प्रेयर, आय एम सॉरी, हा, केली मॅम, केली, पण एका तरी दिवसात सुद्धा होणार एक. नाही ना मॅडम, एका दिवसात बदल होईल का? आपल्याकडनं घडलेल्या चुका बऱ्याच आधी घडलेल्या असतात, आणि या चुकांना जर आपण तसंच ठेवलं तर, म्हणून शेवटचं वाक्य त्याच्यात प्रेयर मध्ये काय म्हटलं, आय फॉरगिव्ह माय सेल्फ, कळत नकळत माझ्याकडनं ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांसाठी मी मलाही माफ करते. जेव्हा तुम्ही स्वतःला माफ कराल तेव्हा तुम्हाला तिथे सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीचे रिझल्ट दिसतील. बघा काही 21 दिवस करून बघा. काल जो आपण ब्रेनचा नियम सांगितला, ब्रेनच्या न्यूरोप्लास्टिकचा नियम हा काय, हा. सातत्याने, आता तुम्हाला सांगते की गुगलवर सर्च करू शकता, एका डॉक्टरांनी एक प्रयोग केला. अगदी त्यांनी कॅन्सर पेशंटला घेतलं आणि त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये बाकी लोकांना औषधं चालू होते फक्त, आणि या पेशंटला औषधांसोबत रोज 1 तास सकारात्मक अफर्मेशन द्यायला लावले. रिअल आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. एका पेशंटला फक्त औषधं दिले आणि एका पेशंटला औषधांसोबत काय अफर्मेशन द्यायला सांगितलं, मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, आय एम हेल्दी पर्सन, आय एम हेल्दी पर्सन, असं 1 तास त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन 1 तास म्हणायला लावलं. 1 महिन्यानंतर परत सगळ्यांचे रिपोर्ट केले, जे फक्त औषधांवर होते आणि जे अफर्मेशन सोबत औषधांवर होते, तर जे लोक अफर्मेशन देत होते त्यांचे रिझल्ट सकारात्मक झाले. आपण ज्या गोष्टी या 3 दिवसात शिकतोय आणि पुढे 7 दिवसात शिकणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आयुष्यात कधीच केल्या नाही. कधी विचार केला नाही की आपण स्वतःला माफ करा किंवा इतरांना माफ करावं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आणि इतरांना माफ करायला लागाल तेव्हा आयुष्य मात्र खूप सुंदर होऊन जाईल. ओके, तर नक्की माफ करून बघा, स्वतःला माफ करा, इतरांना थँक्यू. माफ करा, नक्की रिझल्ट येईल. थँक्यू. थँक्यू. गायत्री पाटील मॅडम, अनम्यूट करा. गायत्री पाटील. गायत्री मॅडम तुमचा माईक ऑन नाही करत आहे तुम्ही, चला ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. आजचा जे मेडिटेशन, हे तुम्हाला ज्या लोकांच्या मनावर खूप जास्ती नकारात्मकतेचे ओझे आहेत, अजून एक हँडल झालेला आहे, उर्मिला मोकाशी मॅडम, बोला, अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, पण एखाद्या वेळेस जर समोरच्या व्यक्तीला सतत माफ करतोय आपण आणि परत तो तीच चूक करतोय, हम्म. तर मग कसं काय? आता इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, आपण माफ करणार खरंच कोण आहे का, इथे स्वतःला तुम्हाला खूप डाऊन टू अर्थ न्यावं लागेल मॅडम. माफ करण्याची ओके. भूमिका आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी आपण खूप मोठ्या लेवलवर असलं पाहिजे. आणि थँक्यू म्हणा स्वतःला की ती माफ करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये आली. आणि प्रत्येक व्यक्ती, जरी माझ्याकडे माझे 2 मुलं आहेत, माझे हस्बंड आहे, पण आम्ही 4 लोक वेगवेगळं अस्तित्व आहे की नाही, सोर्स ऑफ वेगवेगळी हो. एनर्जी आहे ना. तर त्याच्यामुळे हम्म. आपण जे आयुष्य जगतोय, तर ते समोरचा व्यक्ती चुका करतोय ते त्याचं कर्म आहे, त्याचं प्रारब्ध आहे. पण आपण जेव्हा स्वतःला माफ करतोय, दुसऱ्यांना माफ करतो किंवा स्वतःला माफ करतो, हे आपण आपल्या कर्माला बॅलन्स करतोय, आणि म्हणून ओ- माफ करायचंय. बरोबर? ओके. कारण आपल्याला असं वाटतं की मी माफ केलं, मी काहीतरी खूप मोठं काम केलं. काही मोठं काम केलं नाहीये आपण. आपण आपल्या एनर्जीला पॉझिटिव्ह करण्यासाठी करतोय, दुसरा कोणताच उद्देश नाही त्याच्या मागे. ज्या विचारांच्या माध्यमातून आपण दुःखी होतो, त्या दुःखातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. नाही माफ केलं तर काय होईल? तो विचार सतत त्या व्यक्तीला त्रास देईल की तुम्हाला त्रास देईल? सांगा उर्मिला मॅडम, त्रास कुणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. मग आपला त्रास कमी करण्यासाठी माफ करतोय आपण, त्याला सुधारण्याचा थोडं ना आपण जबाबदारी घेतलीये माफ करून. आपल्याला जो बघा, हम्म. अगदी एखाद्याला कॅन्सर देखील आजार होतो ना, तर त्याचं डॉक्टरांचं म्हणणं काय आहे, कॅन्सर होण्याच्या मागचं रिझन देखील आपल्या नकारात्मक विचारांचा समुच्चयाची एनर्जी कुठेतरी स्टोअर होते. माझ्याकडे एक केस होती इथून 4-5 वर्ष आधी. प्राध्यापक होत्या त्या मॅडम, माझ्याकडे औरा स्कॅनिंगसाठी आल्या, आणि औरा स्कॅनिंग केल्यावर त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. आणि जेव्हा मी त्यांचं थ्रोट चक्र त्यांना विचारलं की मॅडम कधीच तुम्ही मनातलं शेअरिंग करत नाही का, तर त्यांनी बॅग मधनं एक फाईल काढली. दॅट पर्सन वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. का? तर मनातलं कधीच व्यक्त झालेलं नव्हतं, सगळं दुःख पचवलेलं होतं. आणि म्हणून जो क्षण तिथल्या तिथे त्याच्या नकारात्मक ऊर्जा सोडून द्या, चांगल्या ऊर्जांना मनाच्या गाभाऱ्यात ठेवा. आपण स्वतःच्या आरोग्याला सेव्ह करतोय माफ करून. आलं लक्षात? माफ करणं का बरं आवश्यक आहे?
आपण त्या समोरच्या व्यक्तीसाठी माफ करत नाहीये, आपल्याला त्या नकारात्मक ऊर्जांनी जो शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्या नकारात्मकतेला स्टोअर केल्यामुळे आपण त्या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी माफी देतोय. कळलं उर्मिला मॅडम? ओके. ओके, म्हणून माफ करायचं. समोरचा कितीही चुकला, मला सांगा, आपलं स्वतःचं मूल कितीही चुका झाल्या तरी आपण त्याला माफ करू की नाही करू? हो, नक्कीच. मग दुसऱ्यांच्या प्रती पण मातृत्वाची भावना ठेवून त्याला माफ करून टाकायचं, तो कुठल्याही नात्यात असेल. पण आपल्यामध्ये क्षमाशीलतेची भावना जर असली ना, ते त्याच्या भल्यासाठी नाही, आपल्या भल्यासाठी आहे. नाही तर त्याला माफ नाही केलं तर बीपी शुगर कोणाचं वाढेल? सतत आपण आपल्या डोक्यात तो विचार ठेवून राहिलो. बरोबर. कारण डॉक्टरांनी काय म्हटलेलं आहे, बीपी शुगर हे सगळे जे आजार आहेत ना, हे दिस इज नॉट अ डिसीज, दिस इज द डिसऑर्डर. आणि हे डिसऑर्डर कुठून येतात? लाईफस्टाईल मधनं येतात, आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल मधनं येतात. आणि चुकीच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात मोठं काम करतं तो आपल्या माइंड मधला प्रत्येक विचार. मग आपल्याला जर आरोग्य संपन्न ठेवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी मोठं ब्रॉड माइंडनी लोकांना माफ करावं लागेल ना, त्या क्षणातली नकारात्मकता तिथेच सोडून द्यावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला विषय सांगितला मी, सोडून द्यायला शिका. त्या क्षणातली नकारात्मकता तिथल्या तिथे सोडून टाका. क्लिअर? येस येस मॅडम. चलो, ओके, ग्रेट. गायत्री मॅडमने परत हँड रेस केला. बोला गायत्री मॅडम. एक तुमचा माईक ऑन होतं का बघा, नाही तर मग आपण रेकीकडे वळू. बोला गायत्री मॅडम, कुठून आहात तुम्ही? मॅम मेडिटेशन ट्रेनरची बॅच लवकर होईल का? आता हा प्रश्न या बॅच मध्ये नाही होऊ शकत. आमचं तर ओके, कारण आपला हा लेवल 1चा बॅच आहे. ठीक आहे. तुम्ही मी थर्ड लेवलच्या बॅचला हो आहे हो, आपल्या. ठीक आहे. तर इथे हा प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत, तुम्ही उद्या विचारा, ठीक, त्या बॅच मध्ये. फाईन फाईन, थँक्यू. ओके, थँक्यू. चला, तर आता बरेच अगदी या बॅच मध्ये पहिल्यांदा खूपदा रोज मला प्रश्न येतो, मॅडम रेकी केव्हा सुरू करताय, रेकी केव्हा सुरू करताय? सो ऍक्च्युअल दॅट टाइम इज कमिंग नाव, की आता आपण व्हॉट इज रेकी या विषयाला सुरुवात करतो आहे. उद्या आपण 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी बघणार आहोत. आणि जीवनाला खऱ्या अर्थाने आनंदी कसं करायचं, प्रत्येक क्षणाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न कसं जगायचं, हे आपण बघणार आहोत. ओके, सो एक्साइटेड? तर आता समजून घेऊ रेकी काय आहे. कुणाचा माईक ऑन राहिला असेल तर बंद करून घ्या. चला, कोणी कोणी रेकी शब्द ऐकलेला आहे याआधी? एनीवन? चला, भारती मॅडम, काय हो रेकी सांगा. माईक ऑन करा, माईक माईक ऑन करा. मॅडम कुठे गेले? चला, संगीता मॅडम, अनम्यूट करा. व्हॉट इज रेकी? रेकी बद्दल माहित नाही एवढं मला मॅडम, पहिल्यांदाच येते मी, हा ऐकतेय. पण मला प्लीज आपलं आजचं रेकॉर्डेड मिळेल का प्लीज? मॅडम, रोजच रेकॉर्डिंग ग्रुपवर पाठवलं जातं. ग्रुप चेक करा, ज्या ग्रुपवर तुम्ही असाल तिथे पाठवलं जाईल. मला ऍड केलं का मॅम? मॅडम, त्याच्यासाठी तुम्हाला स्टाफशी बोलावं लागेल. स्टाफ ऍड करून देईल, कारण एवढ्या लोकांमध्ये मला माहिती नाही की ऍड केलाय की नाही. ठीक आहे. अच्छा, ओके. ओके, ठीक. चला, रामलू सर, रेकी काय आहे, काय माहिती आहे तुम्हाला? त्याच्यानंतर मी सांगते. अ, रेकी म्हणजे असं मॅम की एक आपल्या आजूबाजूची जी भोवतीची जी चांगली पॉझिटिव्हिटी आहे ते आपण आपल्यात ग्रहण करणे आणि म्हणजे असं आहे. निगेटिव्ह आणि एनर्जी बाहेर काढणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर काढणे, हा, ते एक आहे. आणि मॅडम एक थोडस रिक्वेस्ट आहे, मी 2 दिवसापासून ऍक्च्युली दुसऱ्या माणसाकडून मी लिंक घेतोय. मला ऍड करायचं होतं मॅडम ग्रुपमध्ये, म्हणजे फर्स्ट आहे मी. ठीक. तर 2 नंबर दिवसाचं मी मी अटेंड सांगते. केलेलं. तुम्ही त्यांना, ज्यांनी तुम्हाला लिंक दिली त्यांना नंबर असेल त्यांना नंबर मागा. आणि तिथे नंबरवर रिक्वेस्ट टाका, तुम्हाला ऍड केलं जाईल. ओके मॅडम, ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके, थँक्यू. अंकिता भोईर मॅडम, काय आहे रेकी? रेकी म्हणजे मॅम, म्हणजे मी एकदा ऐकलं होतं की आपण पॉझिटिव्ह थॉट्स असतात आपले, ते एकत्र करायचे आणि युनिव्हर्सला पाठवायचे, आणि मग युनिव्हर्स आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह गिव्ह अवे देतात. ओके ओके, चला, थँक्यू. बघा, तुम्ही रेकी हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी ऐकला असेल,
पण कोणी न्यूजपेपरमध्ये रेकी शब्द ऐकला का? रेकी करून एखादी घटना केली, न्यूजपेपरला येतं किंवा न्यूज चॅनलवर पण आलेलं आहे. आता ती रेकी ऐकत आलं असेल तरी रेकी बद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो. पहिले आपण तो गैरसमज दूर करू. त्या रेकीचं स्पेलिंगही वेगळं आहे. तो आहे फ्रेंच शब्द. म्हणजे रेकी करून एखाद्याचं अपहरण केलं किंवा एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडला असा जो शब्द येतो तो आहे फ्रेंच शब्द. त्या रेकीशी आपला काही संबंध नाही, पहिले लक्षात घ्या. तो फ्रेंच शब्द आहे आणि आपण ही जी रेकी शब्द समजून घेतो आहे, या ही रेकी जपानी चिकित्सा पद्धती आहे. ठीक आहे. ही रेकीचा अर्थ काय आहे? जपानी चिकित्सा पद्धती आहे. त्या रेकीचा अर्थ म्हणजे काय की एखादी घटना जी आहे, समजा एखाद्याचं अपहरण करायचं आहे, तर त्या जागेचं पूर्ण निरीक्षण करायचं. तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता जातो, या सगळ्या अवलोकनाला पण रेकी करणं म्हणतात. पण ही रेकी करणं म्हणजे कुठला शब्द झाला? फ्रेंच शब्द आहे. आणि आपण जी रेकी आजपासून पुढे शिकणार आहे, ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. हिला म्हणतात युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. काय म्हणतात तिला? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी हा जपानी चिकित्सा पद्धती आहे. पण ही स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखली जाते. आणि या स्पर्श चिकित्सेचा उपयोग अगदी प्राचीन काळापासनं किंवा आताही आपण करतो. रोज या उपचार तुम्ही शिकलेले असा किंवा नसा, तुम्ही रेकी वापरताय, या स्पर्श चिकित्सेचा उपयोग करताय. कसं? बाळ रडत असतं आणि मायेनी आईनी जवळ घेतलं. ठीक आहे. बाळ रडत असतं आणि आईनी त्याला जवळ घेतलं, तर त्या आईच्या हातातून कोणती ऊर्जा वाहते ज्याच्यामुळे ते रडणारं बाळ शांत होतं? बघितलंय तुम्ही? कितीही बाळ रडत असेल पण आईने त्याला मायेने जवळ घेतलं तर ते रडणारं बाळ शांत होतं. ओ, तिच्या हातातून वाहणारी ही स्पर्श चिकित्सेची ऊर्जा असते जी त्या रडणाऱ्या बाळाला शांत करते. आपण तणावात असू, आपलं कधी डोकं दुखत असेल आणि कोणी पाठीवरनं मायेने हात फिरवला डोक्यावरनं, आपल्याला शांत वाटतं की नाही? आपल्या तणावातनं आपण कमी होतो ना. मग ही ऊर्जा कोणती? आपल्या हातातनं वाहणारी ही स्पर्श चिकित्सेची ऊर्जा, जी सकारात्मक ऊर्जा आपल्या हातातनं प्रवाहित होत असते. म्हणून आपण कितीही तणावात असलं, मायेने कोणीतरी डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला, काय आहे त्यांच्या हातांमध्ये? लहान मुलं किंवा जेव्हा मोठ्यांचा आशीर्वादासाठी नमस्कार करतात, त्यांच्या पाया पडतात आणि आपले हात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर पडतात आणि त्यासोबत त्यांचं मंगल व्हावं ही भावना जेव्हा आपल्या मनातनं निघते. आणि म्हणून म्हटलं जातं रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. तुमच्या विचारातनं ही रेकी ऊर्जा प्रवाहित होत असते. आपण आपल्या मुलांचं कल्याण व्हावं किंवा जेही लोक आपलं नमस्कार करायला करतात त्यांना आपण तथास्तु चांगले सकारात्मक आशीर्वाद देतो ना, ही ती रेकी ऊर्जा आहे. अगदी ही रेकी ऊर्जा कशी आपल्यापर्यंत आली? रेकी हिला जपानी भाषेमध्ये रेकी म्हणतात, हिंदू याला प्राण ऊर्जा म्हणतात, स्पर्श चिकित्सा म्हणून ही जगामध्ये ओळखली जाते. रेचा अर्थ आहे सर्वव्यापी, जी सर्वत्र व्यापलेली आहे अशी ऊर्जा. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. जी सर्वत्र व्यापलेली प्राण ऊर्जा आहे ती जीवनशक्ती म्हणजे रेकी आहे. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि अगदी ही ऊर्जा काय काय करू शकते? आपले शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेव्हलच्या समस्यांवर एक सहज आणि सोपं समाधान आहे. कसं? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक या सगळ्या लेव्हलच्या प्रॉब्लेमवर उपचार करते. सर्व धर्मपंथीयांनी या रेकी ऊर्जांचा वापर केलेला आहे. अगदी चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राणशक्ती असं म्हणतात. आणि संस्कृतीमध्ये अथर्व वेदामध्ये या ऊर्जांचा उल्लेख आलेला आहे. तसंच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथांमध्ये देखील या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. या रेकीचे जे लाभ आहेत, आता लक्षात घ्या की जेव्हा मंत्रांची शक्ती होती, आपण जे बघितलं की आयुर्वेदा येण्याच्या पहिले मंत्रांची शक्ती होती. मंत्रांच्याही आधी विचारातनं लोक पेशंटला ठीक करायचे. जसं आपण जेव्हा सतत एखाद्या गोष्टीवर फोकस करतो,
लोकांनी बघितलं ना तुम्ही, की फक्त एखाद्या गोष्टीवर फोकस ठेवून अग्नी देखील प्रज्वलित केलेला आहे. तर आपण मनुष्य जन्माला तर आलेलो आहे, पण ईश्वराने आपल्याला हे जे वरचं मशीन दिलेलं आहे ना, याच्यामध्ये इतक्या असंख्य शक्ती देऊन टाकलेलं आहे, जे आपण अवचेतन मनात शिकलो, आपण या शक्तींचा वापर करतच नाही. आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या दुःखांवर फोकस करतो. एनर्जीचा नियम काय? जिथे तुमचा फोकस जाईल तिथे तुमची एनर्जी जाईल. बरोबर की नाही? आणि फोकस जर सतत निगेटिव्हिटीकडे जात असेल, माझ्याकडे ही कमी आहे, माझं हे दुखतं, माझ्याकडे तो प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलांचं असं आहे, माझं तसं आहे, मग तुमचा फोकसच जर सतत नकारात्मकतेकडे जात असेल, तर याचा अर्थ काय? तुम्ही कळत नकळत नकारात्मकतेची पेरणी करून राहिले आहे. मग जर पेरणी नकारात्मकतेची होतील, तर सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य कुठून कापता येणार आहे? कापणी कशाची करावं लागेल? तेच दुःख जे तुम्ही पेरलेलं आहे. बोये पेड़ बबूल के आम कहाँ से पाए, कहावत आहे. जर आपल्याला आंबे खायचे असतील तर आंब्याचं झाड लावावं लागेल ना. काटेरी झाड लावून तिथे तुम्हाला आंबे नाही मिळणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणीवपूर्वक सकारात्मक अफर्मेशनच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा पोचवायची आहे. आणि त्यासाठी रेकी ही एक सरळ आणि सोपी उपचार पद्धती आहे. रेकी काय करते? जेव्हा तुम्ही रेकीचा सराव करता, तर सर्वप्रथम ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनात असलेले नकारात्मकतेचे ब्लॉकेजेस दूर करते. कारण कळत नकळत आपण आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकतेचे वलय निर्माण केलेले आहे. काही शारीरिक आजारांच्या मार्फत आहे, काही आपल्या जवळच्या व्यक्तींच्या जीवनात काही दुःख असतील, त्यांचे प्रॉब्लेम त्याचे आपण आवरण ग्रहण केलेले आहेत. काही एखाद्या व्यक्तीच्या जाण्यामुळे आपल्या जीवनात दुःख निर्माण झालेलं आहे. काही अजून सराउंडिंग मध्ये निगेटिव्हिटी येते, त्याच्यामुळे दुःख निर्माण झालेलं आहे. तर रेकी पहिले काय करते? नकारात्मकतेचे ब्लॉकेजेस दूर करते. त्याच्यानंतर ही एक नैसर्गिक संतुलन आपल्या फिजिकल बॉडीमध्ये निर्माण करते आणि विकृती आहे, जे काही आपल्या नकारात्मक ऊर्जा आहे, त्याला थांबून पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या जीवनाला प्रदान करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक ऊर्जेचं म्हणजे आध्यात्मिक आणि व्यक्तिगत प्रगतीचं एक सकारात्मक साधन आहे. रेकी पद्धती एकदम सुरक्षित आहे, याचे कुठलेही काही साईड इफेक्ट नाही आहे. कारण ही भावना काय म्हणते? तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल. प्रत्येकाचं कल्याण करण्यासाठी या ऊर्जांचा वापर आपण करतो. इथे कुठेही नकारात्मकतेला थारा नाही आहे. प्रत्येकाचं मांगल्य व्हावं, मंगल व्हावं याच कामनेनी आपण या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांचा साठी करत असतो. तर ही रेकी ऊर्जा याचं कुठल्याही धर्माशी काही संबंध नाही आहे. कारण ऑक्सिजन प्रत्येक सजीवाला लागतोय जगण्यासाठी, तर ती ऑक्सिजन जसा प्रत्येक सजीवाला लागतो, तशीच ही प्राण ऊर्जा म्हणजे रेकी प्रत्येकासाठी समान आहे. इथे कुठल्याही धर्मपंथाचा काही संबंध नाही आहे. तंत्र मंत्र किंवा मौली विद्या, राक्षसी विद्या किंवा संमोहन याचा कुठेही काही संबंध नाही आहे. जर या गोष्टीचा संबंध असता, तर आता मी तुमच्या समोर, कारण आपल्याला काही अडलं, आपण कुठे जातो? गुगल बाबावर. आता मी पण तुमच्या समोर गुगल बाबावर जाते आणि गुगल बाबाला आपण विचारू, एक प्रश्न टाकू आपण गुगल बाबाला. रेकी इन हॉस्पिटल. आपण काही इमेजेस मागू. आता बघा, तुम्ही पण हे सर्च करू शकता. मी रेकी इन हॉस्पिटल टाकल्याबरोबर या रेकी ऊर्जांचे उपचार बघा विदेशातले किती दिसतात आहे. आज हॉस्पिटलमध्ये माझी एक स्टुडंट कॅनडाला आहे, तिने सांगितलं की तिथे 12.5-15 लाखाचे पॅकेजेस वार्षिक एका हिलरला मिळतात. आणि जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते पेशंटला हील करण्यासाठी, अगदी न्यूबॉर्न बेबीपासून वयोवृद्ध लोकांना फास्ट रिकव्हरीसाठी, आजारातनं बरं करण्यासाठी जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, ती ऊर्जा अंधश्रद्धा होणार आहे का? म्हणजे बऱ्याच लोकांना रेकी बद्दल जे अंधश्रद्धा वाटत असते, आता तुमच्या समोर एवढ्या इमेजेस आहे की बिफोर ऑपरेशन सुद्धा रेकी दिली जाते, आफ्टर ऑपरेशन रिकव्हरीसाठी रेकी दिली जाते. मग या ऊर्जेला कुठेतरी अंधश्रद्धेचं स्थान राहील का? ठीक आहे. दुसरं, आपण इथे इन हिंदी करून बघू. आता इथे काय म्हटलेलं आहे?
इथे रेकीचं जे आता गुगलवर काय दिलेलं आहे, रेकी एक जापानी वैकल्पिक चिकित्सा पद्धति है जिसका उपयोग अस्पतालों में मरीजों को आराम पहुंचाने के और उपचार प्रक्रिया में सहायता करने के लिए किया जाता है। यह एक सार्वभौमिक उपचार पर आधारित है जिसे चिकित्सा हाथों के माध्यम से रोगी तक पहुंचाते हैं, जिससे भावनात्मक और शारीरिक उपचारों को बढ़ावा मिळता आहे। म्हणजेच काय, पेशंटला अगदी पेन मध्ये कमी होते, उपचारांमध्ये सहकार्य होते। या पद्धतीने आज जगामध्ये अनेक देशांमध्ये ही रेकी वापरली जाते। एवढंच नाही तर आता जर नॅचरोपॅथी, योग अँड नॅचरोपॅथी कॉलेजमध्ये रेकी हा विषय शिकवला जातो। योग अँड नॅचरोपॅथी मध्ये रेकी हा विषय शिकवला जातो। भारतामध्ये सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये MSc इन रेकी हा विषय शिकवला जातो। त्यासोबतच विदेशांमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चर बोलवून ही रेकी ऊर्जा शिकवली जाते। कारण रेकीचे जे उद्या आपण 5 तत्व शिकणार आहे ते ऍक्च्युअल जर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायला सुरुवात केली तर ते तत्व व्यक्तीची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज करून त्या व्यक्तीला सकारात्मक आणि आनंदी जीवन सहजतेने तो जगू शकतो। कारण ही जी रेकीची लेव्हल 1 आपण आजपासून शिकतोय, ही लेव्हल 1 21 दिवस जेव्हा तुम्ही सरावामध्ये आणता तर आपल्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरोपाथ तयार होतात। का आपण लोक मला 10 वेळा मेसेज टाकतात, मॅडम रेकी कधी घेणार, रेकी कधी घेणार? आपण 2 दिवस काय केली, जमिनीची तयारी केली, 2 ते 3 दिवस। कारण जोपर्यंत या ऊर्जांना ऍक्सेप्ट करण्यासाठी आपलं माइंड तयार होणार नाही, तुमच्या मनात अरे काय रेकी, इससे क्या होगा, कैसे होगा, या प्रश्नांना, आणि म्हणून डिरेक्टली रेकी तुम्हाला न शिकवता पहिले आपण 3 दिवस आपल्या माइंडला तयार केलं। आपल्या माइंडमध्ये जे नकारात्मकतेचे विचार होते त्यांना आपण डिलीट करायला सुरुवात केलेली आहे, पूर्ण डिलीट नाही झाले। आज आपण त्याच्यासाठी विशेष मेडिटेशन घेतलं। सराव करावा लागेल, कारण आपल्या जीवनामधला तणाव आजचा नाही आहे। कुणाचा 10 वर्षाचा असेल, कुणाचा 20 वर्षाचा असेल, कुणाचा 30 वर्षाचा असेल। जर एखाद्याचं वय 70 वर्ष आहे, आपल्याकडे मगाशी मॅडमने सांगितलं की 70+ आहेत, तर त्या होऊ शकतं त्यांच्या जीवनात असलेला तणाव 50-60 वर्ष जुना असेल। तेवढ्या तणावाला दूर करायला 2-3 दिवस पुरेसे नाही आहे। त्या तणावाला दूर करण्यासाठी शेतीचं पीक यायला 3-4 महिने लागतात। मग आपण आपल्या व्यक्तिमत्वावर पॉझिटिव्हिटीचा वर्षाव करण्यासाठी 3-4 महिन्याचा सराव करणार की नाही करणार? आणि म्हणून हा 3 ते 4 महिन्याचा सराव आपल्या पर्सनॅलिटीसाठी, आपल्या जीवनातल्या आनंदीसाठी, आपल्या जीवनातल्या सकारात्मकतेसाठी तेवढाच महत्वाचा आहे। आणि म्हणून आपण या रेकी ऊर्जांसोबत अधिक सकारात्मकतेने जगणार आहोत। तर लक्षात घ्या, रेकी जन्मता असलेले दोष दूर करू शकत नाही। रेकीचे जे नियम आहे, पण आमच्याकडे एक मॅडम आहेत, माझ्या गुरु भगिनी आहेत, त्यांनी आपल्या मुलीसाठी रेकी शिकल्यात। त्यांच्या मुलीचं वय तेव्हा 13 वर्ष होतं आणि शी वॉज द स्पेशल चाइल्ड। ती मुलगी स्पेशल चाइल्ड होती आणि ती लाळ सुद्धा पुसू शकत नव्हती। पण जेव्हा त्या आईने सातत्याने त्या मुलीला रेकीची प्रॅक्टिस, रेकी उपचार देणं चालू केलं, तर ती मुलगी आज फक्त लग्न नाही झालं त्या मुलीचं, 28-30 वर्षाची आहे, पण स्वतःचे सगळे कामं व्यवस्थित करू शकते। रेकी मृत्यू नाही टाळ सकते। आता माझ्याकडे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन जर सर्च केलं तर माझ्याकडे असा एक रिझल्ट आहे। डॉक्टरांनी त्या पेशंटला 40 दिवसाचं आयुष्य दिलं होतं। 4 स्टेजचा कॅन्सर होता। अर्धा तासाचा व्हिडिओ आहे त्यांचा। केस अशी होती की रोज त्यांच्या शरीरामध्ये 3 ते 5 लिटर रक्त मिश्रित पाणी होतं, तयार व्हायचं आणि ते रोज काढायला जावं लागायचं। आणि डॉक्टरांनी म्हटलं जगाच्या पाठीवर कोणत्याही डॉक्टरांकडे न्या, ही पेशंट ठीक होऊ शकत नाही। पण जेव्हा त्यांच्या बहिणींनी स्वतः रेकी शिकल्या, त्यांच्यावर रेकीच्या मास्टर लेवलमध्ये शिकवली जाणारी सायकिक सर्जरी कंटिन्यू मी 90 दिवस करायला सांगितली होती, पण 47-40 दिवसामध्येच एवढा फरक पडला की त्यांच्या शरीरामध्ये तयार होणारं ते पाणी बंद झालं आणि विदाऊट एनी ऑपरेशन त्या आजही स्वस्थ आहेत। त्यांचा स्वतःचा, हा मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाचा कॉन्फरन्स दिल्लीला जेव्हा 2023 जानेवारीला झाली, तिथे मी रिसर्च पेपर सबमिट केला होता, सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी। तर तुम्ही ते जाऊन बघू शकता त्या युट्यूबवर त्यांचा तो व्हिडिओ। आणि दुसरी महत्वाची केस, पुण्यामध्ये डोंगरे फॅमिली आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये 3 डॉक्टर आहेत, 2 रिसर्च पर्सन आहेत, सायंटिस्ट आहेत, MBBS MD आहेत, आणि मॅडमचे हसबंड MBBS होते। आणि घरी 3-3 डॉक्टर असून मॅडमला एक असा ऑटोइम्युन डिसऑर्डर झालेला होता की रोज त्यांच्या तोंडामध्ये, लास्ट मला भेटण्याच्या 1 वर्ष आधी, रोज तोंडामध्ये रक्त यायचं आणि रक्त येऊन तोंड आतून अक्षरशः काळं काळं झालं होतं। त्यांचाही व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आहे उपस्थित, तो तुम्ही बघू शकता। आणि डॉक्टरांनी म्हटलं होतं की आयुष्यभर तुम्हाला आता दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून फक्त त्या जिभेवरून गिळायच्या, दुसरं काही खाऊ शकत नव्हत्या। 1 वर्ष त्या एवढंच अन्न खात राहिल्या,
पण जेव्हा जुळल्या आज त्या लाल मिरचीचा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा खाऊ शकतात, एवढा स्वस्त झाले. तिथे त्यांनी तो जो व्हिडिओ जुना व्हिडिओ आहे त्याच्यात त्यांनी 60-70% बरा झाल्याचं सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या कुठल्याही प्रश्नांना रेकीच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता. पण रेकी कुठल्या जादूची कांडी नाही आहे की एखादा मंत्र मारला आणि झालं. इथे सातत्याने पहिले आपल्या लाईफस्टाईलवर, आपल्या ऊर्जांवर काम करावं लागतं. जसं जशी नकारात्मक ऊर्जांचे वलय कमी होतात आणि रोज आपण सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जांसह ग्रहण करतो, तेव्हा आपले उपचार यशस्वी होतात. कुठलंही मॅजिक किंवा जादूच्या कांड्या इथे नाही या. रेकी पहिले आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते आणि मग आपल्याला सकारात्मक उत्तरं देते. रेकी ही प्रकृतीने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. एक सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारे हिला शिकल्या जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल मॅडम 1-2 दिवसाचं, तुम्ही 10 दिवसांचं सेशन. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आमचं 1-2 दिवसातच सगळे ट्रेनिंग कंप्लीट झाले. तो होता ऑफलाईनचा काळ. दिवसभर ते सेशन चालायचे. पण मी हे 10 दिवसात का? कारण आता प्रत्येक व्यक्ती व्यस्त आहे. स्वतःसाठी, सगळ्यात दुनियेसाठी वेळ काढेल, स्वतःसाठी वेळ काढायला तयार नाही आहे. पण थँक्यू की आज 410 लोक मगाशी उपस्थित होते आणि 410 लोक कुठेतरी स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या जीवनातल्या सकारात्मकतेसाठी उपस्थित होते आणि त्यांना तो विचार, एक थॉट क्रिएट झालाय की मला पॉझिटिव्ह जीवन जगायचं आहे. आणि त्या पॉझिटिव्ह विचारांना जेव्हा तुम्ही सतत सतत सकारात्मकता द्याल तर ती गोष्ट शक्य आहे. तर हे 10 दिवस का? आणि ऑनलाईन आणि ऑफलाईनचा एक प्रश्न येतो की मॅडम ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन बरं का? मला सांगा, रोज 5-5 तास जर तुम्ही ऊर्जांचा असा मारा घेतला, किती डोक्यात जाईल? मग ऑफलाईन सेशनसाठी तुम्हाला हॉल, सगळं जागा. मी जे आज निशुल्क प्रशिक्षण 1000 लोकांसाठी ऍट अ टाइम घेऊ शकते, कारण माझ्या झूमची कॅपॅसिटी 1000ची आहे, तर ते मी घेऊ शकली असती का? मी 1000, आता 400 लोक म्हणतात, तर 400 लोकांसाठी मला किती मोठा हॉल लागला असता. आज तुम्हाला जर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, मिस करताय, तर मी काय केलं, तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड करते आणि एकेका विषयाला आपण 1-1 तासात हात घालतो. त्याच्यामुळे प्रत्येक विषय आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजल्या जातो. हा फरक आहे ऑनलाईन मध्ये रोज 1-1 तास शिकण्याचा. कारण त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळतं. जी गोष्ट समजली नाही, तुम्ही शब्दाच्या शब्द रिपीटेड व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू शकता. आणि म्हणून माझ्या दृष्टीने ऑफलाईन सेशनपेक्षा ऑनलाईन 1-1 तास घेणारे सेशन केव्हा योग्य. म्हणून मी दर महिन्याला तुमच्यासाठी हे 10 दिवस काढून तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. ओके, चला पुढे जाऊ आपण. रेकी शिकण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे. कमी योग्यता असलेला, जास्ती योग्यता, फक्त शिकण्याची इच्छा असेल तर तो शिकू शकतो. शिक्षणाचं बंधन नाही आहे. रेकी व्यक्तीच्या गरजेनुसार प्रभावित होतं. जसं एका डॉक्टरला ठरवावं लागतं की पेशंटला किती ml चं औषध द्यायचं आहे, पण रेकी स्वतः ठरवते की पेशंटला किती ऊर्जांची गरज आहे आणि त्यानुसार त्या ऊर्जा त्या व्यक्तीच्या हातातनं प्रवाहित होत असून त्या व्यक्तीला त्याचा लाभ होत असतो. ठीक आहे, तर इथे कुठल्याही प्रकारचं, सगळ्यात महत्वाचं, अंधश्रद्धा किंवा कुठला देव, कुठला मंत्र याची गरज नाही आहे. ज्या कुठल्या धर्मपंथाला तुम्ही मानता त्या ईश्वराचं नामस्मरण करून तुम्ही या ऊर्जांचा स्वीकार करू शकता. ठीक आहे. रेकी शरीरातले नैसर्गिक संतुलन स्थापन करते. इथे कुठे निगेटिव्हिटी नाही आहे. नैसर्गिक संतुलन स्थापित केल्यामुळे नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते आणि व्यक्ती सकारात्मक होऊन जातो. आणि प्रथमा रेकीमध्ये आपण टच हिलिंगचा वापर करतो. पण या पलीकडे जेव्हा आपण रेकी सेकंड लेवल वगैरे जातो, थर्ड लेवल मध्ये जातो, तर जगाच्या पाठीवर कुठेही आपण या ऊर्जा अगदी व्यवस्थितपणे पोहोचवून जीवनामध्ये आनंद निर्मितीचा काम करू शकतो. या पद्धतीने रेकीचा पुढचा अध्याय आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूया. उद्या आपण रेकीचे 5 तत्व आणि रेकीचा इतिहास समजून घेऊया आणि रेकी आपल्या जीवनाला आनंदाने कशी परिपूर्ण करू शकते हे जाणून घेऊया. ओके, तर आजच्या सेशन बद्दल लास्ट मध्ये 1-2 प्रतिक्रिया घेऊ आणि आजच्या सेशनला विराम देऊ. एनी शेअरिंग? विकास कांबळे सर बोला. अनम्यूट करा विकास सर. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? हा बोला विकास सर. हा, नमस्कार नमस्कार. मी आता पहिल्यांदाच अटेंड करतो सेशन तुमचा. ओके. एवढ्या म्हणजे अक्षरशः अगदी मला आता तुमच्यावर बोलताना मुंगे येतात. इतकं चांगलं शिकवलंय ना त्याच्यात लहान पोराला हे कुणीच समजू नाही शकत. मी आतापर्यंत इतर म्हणजे इतर गोष्टीचे, इतर विषयाचे मी
ऑनलाईन क्लासेस ऐकले त्याच्यापेक्षा म्हणजे हा सब्जेक्टच वेगळा आहे पण इतकं हे आहे ना भारी आहे ना मॅडम. अक्षरशः मी तुम्हाला इथूनच हात जोडतो. तुम्ही आज माझे गुरु झालात. थँक्यू अक्षरशः थँक्यू मी सर. इथून हात जोडतो. माझ्या आता डोळ्यात पाणी आले. एवढं भारी कुणी नाही मला आतापर्यंत शिकवलेलं. खरोखर अगदी मी आतापासून तुम्हाला माझे गुरु मानतो मॅडम. थँक्यू खूप थँक्यू. छान. कुठून आहात? माझं मी विकास सर कुठून आहात? मी मुंबईमधून मालाडमधून बोलतोय. मला खूप आज बरं वाटलं. खूप छान वाटलं. चला धन्यवाद मॅडम. थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. ओके, सुप्रिया मॅडम बोला, अनम्यूट करा. अच्छा, तर तुमचे तर लेक्चर छानच असतात मॅडम. त्याबद्दल वादच नाही, पण सगळ्यांचा विश्वास बसवा म्हणून मी प्रतिक्रिया देत असते. तर सांगायचं म्हणजे एवढंच की गेल्या वर्षी माझी काकीची मास्टर झाली मीनाक्षी परब तुमच्या बरोबर होती पुण्याच्या सेमिनारला ती सुर्वे मॅडम सोबत. तर तिच्या मिस्टरांची म्हणजे माझ्या काकांची 9 वर्षापूर्वीची केस पेंडिंग होती त्यांच्या प्रमोशनची वगैरे. तर ती सॉल्व्ह झाली रेकीमुळे. तिचे फिजिकल मेडिकल इश्यूज होते ते क्लिअर झाले. मुलाच्या जॉबचा प्रश्न होता तो सुटला. सासू सासरे गावी राहतात म्हणजे माझी आजी आजोबा चुलत आजी आजोबा ते गावी मॅडम नेटवर्क इश्यू आहे, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. सुप्रिया मॅडम आवाज ब्रेक होतोय. सुप्रिया मॅडम आवाज ब्रेक होतोय. मॅडम आवाज, अमोल सर तोपर्यंत तुम्ही बोला कारण मॅडमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो मॅडम. हा बोला सर. मॅडम मला एक विचारायचं होतं म्हणजे सपोज आपलं रेकी चालू आहे आणि त्याच्यावर रेकी शिकू शकतो का? काय ऍक्च्युली काय माझ्यावर आहे ना ऍक्च्युली रेकीचा उपचार चालू असताना रेकी शिकू शकतो का? शिकू शकतो सर, काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली मॅडम तुम्हाला सांगतो माझा एक्सपिरियन्स आहे. ऍक्च्युली 10 जुलैला सर मला आहे ना मॅडम नजल ब्लिडिंग वगैरे झाली होती सगळी. हार्ट रेट वगैरे सगळं वाढले होते, बीपी वगैरे वाढली होती. माझे मावशी ते रेकी ग्रँड मास्टर आहेत. त्यांनी उपचार केला तर सगळं रिपोर्ट वगैरे नील झालं, सगळं व्यवस्थित आता एकदम व्यवस्थित आहे, तंदुरुस्त आहे. पण मला शिकायची इच्छा झाली मग म्हणून मी नेमकं तुमचा क्लास ऍड वगैरे दिसली मॅडम म्हणून जॉईन झालो म्हणून. तर ते विचारायचं होतं फक्त मॅडम म्हणजे शिकू शंका शकता सर, मुकाबला. काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू मॅडम. थँक्यू. क्लास वगैरे छान आहे मॅडम. थँक्यू. चला छान, थँक्यू. अंकिता भोईर मॅडम. खूप छान वाटलं मॅम आज. खूपच म्हणजे हलकं वाटतंय आज. 2 दिवसापेक्षा आजचा जो तुमचा सेशन जी ऍक्टिव्हिटी झाली आहे मगाशी त्याच्यानंतर असं खूप म्हणजे हलकं वाटतंय. मला अजून पुढे शिकावंसं वाटेल असं मी नक्की नक्की. त्याच्यासाठी मी तुम्हाला चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. राजेश्वरी मॅडम. मॅम नमस्ते मॅम. ऍक्च्युली मुलीला काहीतरी बोलायचं मॅम. हा बोलायला सांगा. हॅलो, माझं नाव अंतरा आहे आणि मला तुमची रेकीची क्लास खूप चांगली लागते. चला थँक्यू थँक्यू बेटा. ऑल द आणि बेस्ट. माझी हा बोल. आणि आणि माझी मम्मी रोज हे करते मेडिटेशन. चला छान छान. आईचं रागवणं कमी झालं का मग? हो. चला छान छान. ओके. थँक्यू. थँक्यू. एक दिवस मला तसा सकाळी सकाळी कॉल आला आणि असं तिच्यासारखी एक गोड मुलगी माझ्याशी बोलली आणि त्या मुलीने मला म्हटलं की मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. आता अननोन नंबर होता आणि मी म्हटलं की कशासाठी थँक्यू म्हणायचं आहे. तर त्या मुलीने म्हटलं की मॅडम माझी आई तुमचा रोज क्लास करते आणि माझ्या आईचं ना रागराग करणं खूप कमी झालंय, त्याच्यासाठी माझ्याकडनं थँक्यू. तर बघा लहान मुलं जेव्हा तुम्ही एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टीकडे वळता तर आपोआप तुमच्या घरातले वलय सुद्धा सकारात्मकतेकडे चेंज होतात आणि म्हणून आपल्याला या पॉझिटिव्ह ऊर्जांना जपायचंय. ओके, बाकीचे लोक जे लेफ्ट करतात आहे त्यांना एक विनंती आहे की ग्रुप ओपन झाल्यावर आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण जे लोक क्लासला उपस्थित राहू शकत नाही ऍटलिस्ट ते तुमच्या शब्दांमुळे तुमच्या प्रेरणेतनं कमीत कमी व्हिडिओ बघतील आणि त्यांना त्याच्यातनं प्रेरणा मिळून त्यांच्या जीवनामध्ये थोडा तरी आनंद निर्माण करण्यास तुमचाही खारीचा वाटा असेल. त्यासाठी तुमचा अनुभव नक्की शेअर करा. बोला कल्पना मॅडम. माईक माईक ऑन करा. माईकची बटन असेल मॅडम. कल्पना मॅडम माईक ऑन करा. बघा खाली माईकचं ऑप्शन आहे तिथे बटन आलं असेल.
सुप्रिया मॅडम, तुमचा आवाज गेला होता मगाशी, बोला. आवाज गेलेला. हो, तेच म्हटलं. नमस्कार. हा. मला प्रतिक्रिया एवढीच द्यायची असते की बाकीच्यांचा विश्वास बसायला पाहिजे, पटायला पाहिजे सगळ्यांना. जे लेफ्ट होतात, ज्यांना पेशन्स नाहीये की रेकी कधी सुरू होणार, रेकी कधी सुरू होणार, तर त्याचा आधी मूळ जो पार्श्वभूमी आहे, पाया आहे, तो जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि माझ्या काकीने मास्टर केलंय, म्हणजे तुमच्या बरोबर पुण्याच्या वेबिनारला, ह्याला सेमिनारला होती ती. सुर्वे मॅडम, तुम्ही आणि मीनाक्षी परब, माझी काकी. हा. तिने जेव्हा रेकी केलं, तर रेकी नंतर तिच्या मिस्टरांची, म्हणजे माझ्या काकांची 9 वर्षापासूनची जी पेंडिंग होती केस प्रमोशनची, आणि ती क्लिअर झाली. त्यांच्या बाजूने निर्णय लागला. आता त्यांचं प्रमोशन पण झालं, रेल्वेमध्ये आहेत ते. मुलाच्या जॉबचा प्रश्न सुटला, तिचे मेडिकल इश्यूज क्लिअर झाले. माझे आजी आजोबा जे गावी राहतात त्यांचं हिलिंग ती इथून करते. म्हणजे सगळं काही ती आता मॅनेज करते. चला, छान. आणि खूप हॅप्पी आहे ती तिच्या लाईफ मध्ये. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. ओके. थँक्यू मॅम. सो याच ऊर्जांसोबत रेकी काय आहे आणि अजून जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करू शकते हे उद्याच्या सेशनमध्ये आपण बघूया. रेकीचे 5 तत्व, रेकीचा इतिहास जाणून घेऊया आणि जीवनाला अधिक आनंदी करण्यासाठी आपण रेकीला डीप मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथून पुढे सगळे प्रॅक्टिकल सेशन पण राहणार आहे, तर जेवढं तुम्ही डिवोटून कराल तेवढाच तुम्हाला सुंदर रिझल्ट येईल. तर आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.